नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 याकरिता पेपर क्रमांक पहिला यामध्ये बघा पेपर 1 चा जो सिलेबस आहे टोटल 10 युनिट्स मध्ये आपल्याला विभाजित दिसून येतं। तर या 10 युनिट पैकी आपण युनिट क्रमांक 10 पासून सिलेबसला सुरुवात केलेली आहे आणि युनिट क्रमांक 10 हायर एज्युकेशन सिस्टम यावर आधारित हा आपला लेक्चर क्रमांक 14 आहे, ज्यामध्ये आपण भारतातील कौशल्य विकास स्किल डेव्हलपमेंट इन इंडिया हा महत्त्वपूर्ण टॉपिक अभ्यास करणार आहोत। यामध्ये लक्षात घ्या या पूर्वीच्या सेशन म्हणजे लेक्चर क्रमांक 13 यामध्ये आपण मुक्त विद्यापीठांविषयी जाणून घेतलेला आहे ना, आणि फुल फॉर्म्स आणि शॉर्ट फॉर्म कशा प्रकारे एग्जामिनेशन मध्ये विचारतात हा महत्त्वपूर्ण टॉपिक आपण कालच्या सेशन मध्ये आपण कव्हर केलेला आहे। जर आपण तो व्हिडिओ लेक्चर्स बघितला नसेल तर नक्कीच बघा, जेणेकरून आजचा व्हिडिओ लेक्चर समजण्यामध्ये आपल्याला आणखीनच मदत होईल। महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे। या कंप्लीट कोर्स मध्ये आपल्याला लाइव व्हिडिओ लेक्चर्स मिळेल, डेली बेसिसवर आपले लाइव व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहे। रेकॉर्डेड वर्जन सुद्धा याचं अवेलेबल आहे। फुल सिलेबस नोट्स आहे टोटल 10 युनिट्सवर आधारित आणि यासोबतच बघा क्लास पीडीएफ सुद्धा आपल्याला प्रोवाइड केले जातील। फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे, ठीक आहे। मॉक टेस्ट मध्ये प्रत्येकी 50 प्रश्न 100 गुणांसाठी ही मॉक टेस्ट असेल। 2000 प्लस एमसीक्यू सीरीज आहे आपल्या प्रॅक्टिससाठी, सोबतच पीवायक्यू विथ डिटेल सोल्यूशन आपल्याला मिळणार आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे वीकली टेस्ट। बघा वीकली टेस्ट आपल्याला पर्टिक्युलर एक वीक मध्ये आपण बघतो की 5 टॉपिक आपण अभ्यास करीत असतो है ना। तर या 5 टॉपिक वरच आधारित ही काय असते वीकली टेस्ट असते, ज्यामध्ये टॉपिक जे आपण 5 टॉपिक अभ्यास केला आहे याचं पूर्णतः रिवाइज सुद्धा होऊन जातं। ओके, त्यामुळे हे मोस्ट इम्पॉर्टंट वीकली टेस्ट आहे आणि मोस्ट एक्सपेक्टेड अशा स्वरूपाचे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेले असते आणि एक वीकचा एक सराव म्हणून सुद्धा वीकली टेस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे। नवीन बॅच सुरू होत आहे 21 ऑक्टोबर पासून। या नवीन बॅचला जॉईन करण्यासाठी ऑफिशियल नंबर आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि नवीन बॅच लवकरात लवकर जॉईन करा। फीज मात्र 3000 आहे, यावर डिस्काउंट सुद्धा मिळेल आणि मात्र 2400 रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स आपल्यासाठी अवेलेबल आहे। या व्यतिरिक्त आपण ग्लोबल ऑनलाइन ॲप प्ले स्टोर वरून डाउनलोड करून सुद्धा व्हिडिओ बघू शकतो। सो आजचा टॉपिक आहे स्किल डेव्हलपमेंट इन इंडिया। ओके, भारतातील कौशल्य विकास। आता बघा कौशल्य विकास यामध्ये आपण बघतो की कशा प्रकारे जे आहे वेगवेगळे आपल्यामधील स्किल डेव्हलप करण्यासाठी आणि त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हायला हवा यासाठी स्किल प्रोग्राम्स जे आहे ते लॉन्च केले जातात आणि व्यावसायिक शिक्षणाला करिअर आणि तांत्रिक शिक्षण CTE देखील म्हटले जातात। विद्यार्थ्यांना अशा नोकऱ्यांसाठी तयार करणे जे मॅन्युअल किंवा व्यावहारिक क्रियाकलापांवर आधारित असतात, पारंपरिकपणे गैर शैक्षणिक आणि पूर्णपणे विशिष्ट व्यापार व्यवसाय आणि व्यवसायाशी संबंधित असतात, म्हणून शिकणारा यामध्ये इन्क्लूड असतं आणि थेट बघा त्यांच्यामध्ये कौशल्य जे आहे ते डेव्हलप होत असतात। आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी विविध योजनांमध्ये आपण सर्वप्रथम बघतो की दीनदयाल उपाध्याय ग्राम कौशल्य योजना आहे, याला DDU सुद्धा म्हणतात। ओके, या व्यतिरिक्त दीनदयाल अंत्योदय योजना आहे, ठीक आहे, याला जोडलेली आहे राष्ट्रीय शहरी उपजीविका प्रशिक्षण महासंचालय याला TGT सुद्धा म्हणतात। प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे, संकल्प आहे, उडान आहे, पॉलिटेक्निक योजना आहे। तर ह्या सगळ्या योजनांना आपल्याला आजच्या क्लासमध्ये बघायचं आहे। तर सर्वप्रथम आहे दीनदयाल उपाध्याय कौशल्य योजना जी आहे त्याविषयी जाणून घेऊया। तर यामध्ये बघा ही केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयांची मागणी आधारित प्लेसमेंटची कौशल्य प्रशिक्षणाची योजना असून राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानाचा हा काय आहे भाग आहे। ओके, बघा पूर्वी स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आजीविका योजनांचा भाग असल्याने स्पेशल प्रोजेक्ट या योजनेची पुनर्रचना करून 25 सप्टेंबर 2014 ला ही जी योजना आहे ती अवलंबण्यात आलेली आहे। यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, कधी ही योजना जी आहे ते घोषित झालेली आहे तर
25 सप्टेंबर 2014ला, ठीक आहे, ग्रामीण गरीब कुटुंबांच्या उत्पादनामध्ये वैविध्य आणणे आणि ग्रामीण तरुणांना करिअर विषयक आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान राबवताना दिसून येते, ठीक आहे। तर ही पहिली स्कीम आहे जे लॉन्च झालेली आहे 2014 मध्ये। सेकंड आहे भारत सरकारने शहरी आणि ग्रामीण योजनेसाठी दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना जी आहे 25 सप्टेंबर 2014ला लॉन्च केलेला आहे। रोजगारांच्या संधी आणि कुशल मजुरी रोजगार प्रदान करण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने 23 सप्टेंबर 2013ला राष्ट्रीय नागरी उपजीविका मिशन, ज्याला NULM असं म्हणतात, हे लॉन्च झालेलं आहे। तर यामध्ये खूप महत्त्वपूर्ण काय आहे तर यांचं कधी ह्या स्कीम जी आहे ते लॉन्च झालेले आहे, कशासाठी, ऑब्व्हियसली रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या स्कीम जी आहे ते आपल्याला येताना दिसून येतात। त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे की कधी या लॉन्च झालेले आहे तर 23 सप्टेंबर 2013ला, ठीक आहे। आता हे कोणती स्कीम आहे, LULM, ठीक आहे। ही स्कीम कधी लॉन्च झालेली आहे 2013 मध्ये। नेक्स्ट वन आपल्याला दिसून येते संकल्प, ठीक आहे। संकल्प यांचं फुल फॉर्म आहे उपजीविका संवर्धनासाठी कौशल्य संपादन आणि ज्ञान जागृती। आता बघा, कौशल्य विकासासाठी संस्थात्मक यंत्रणा मजबूत करण्यासाठी आणि देशभरातील तरुणांना दर्जेदार आणि बाजारपेठ संबंधित प्रशिक्षणात प्रवेश वाढवण्यासाठी संकल्प योजना जी आहे ती सुरू करण्यात आली। कधी तर 19 जानेवारी 2018 रोजी ही सुरू करण्यात आली आणि संकल्पांचा अंमलबजावणी म्हणजे ही स्कीम बघा 2018 मध्ये सुरू करण्यात आली आणि याचा अंमलबजावणीचा जो कालावधी देण्यात आला तो 2023, ठीक आहे। बरं, 6 वर्षाचा कालखंड ह्या स्कीमसाठी देताना दिसून येते, ठीक आहे। आता बघा काय आहे, आता संकल्प जे आहे देशभरातील तरुणांना दर्जेदार बाजारपेठ संबंधित प्रशिक्षण, जे मार्केटिंग स्किल, आपण मार्केट रिलेटेड जे काही ट्रेनिंग आहे ते देण्यासाठी संकल्प 2018ला लॉन्च झालेला आहे आणि याचा अंमलबजावणीचा कालखंड 2023 मार्च 2023 पर्यंतचा आपल्याला दिसून येतं, ठीक आहे। तर ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण आपल्याला स्कीम दिसून येते। यानंतर नेक्स्ट वन आहे संकल्पने अभिसरण घडवून आणणे, अंतर्भूत करणे, चालू आव्हानांना समोर जाण्यासाठी उद्दिष्ट समोर ठेवलेले आहे। कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये गुणवत्ता आणि त्यांना बाजारपेठेशी संबंधित प्रवेश योग्य बनवणे। आता बघा, पूर्णतः मार्केटिंग ट्रेनिंग जर यामध्ये देत आहे तर यामध्ये बाजारपेठेशी संबंधित कशा प्रकारे प्रवेश करायचं आहे ना, ह्या सगळ्या बाबी जे आहे ते यामध्ये शिकवले जाणार आहे ना। याचा अर्थ मार्केटिंग स्किल आपल्यामध्ये डेव्हलप करण्यासाठी हे संकल्प योजना जी आहे ते सुरू करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते। कधी 2018 मध्ये आणि कालखंड मार्च 2023 पर्यंतचा यामध्ये दिलेला आपल्याला दिसून येतं। यानंतर आहे आत्मनिर्भर भारत अभियान। तर आत्मनिर्भर भारत अभियान हे भारत सरकारने 13 मे 2020 रोजी भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरू केलेलं आहे। आता अभियानाचं नावच आत्मनिर्भर आहे, तर याचा अर्थ ही जी आत्मनिर्भर योजना आहे ते आत्मनिर्भरतेसाठीच आहे। तर यामध्ये 5 घटकांचा आहे ना, 5 मूलभूत घटकांचा समावेश, 5 फॅक्टर आपल्याला दिसून येते। पहिलं म्हणजे अर्थव्यवस्था, दुसरं म्हणजे पायाभूत सुविधा, तिसरं म्हणजे प्रणाली, ब्रॉडबँड, डेमोग्राफी आणि लास्ट वन आपल्याला मागणी दिसून येते, ठीक आहे। आदिवासी व्यवहार मंत्रालय मोठा आत्मनिर्भर भारत अभियानाच्या सक्रियपणे पाठपुरावा करत आहे, ज्यात प्रकल्प आणि धोरणे आत्मनिर्भरता वाढवतात आणि भारतातील आदिवासी समुदायांसाठी स्वयं उत्पन्न करतात, ठीक आहे। बरं, आता आत्मनिर्भर भारत हे स्वयंता म्हणजे जे आपण सेल्फ प्रोडक्ट करू शकतो, ठीक आहे,
त्याच्याशी संबंधित आहे. जर आपण स्वतः कार्य करत आहोत याचा अर्थ आपण कुठे ना कुठं निर्भर दुसऱ्यावर राहत नाही, बरोबर आहे. म्हणूनच या स्कीमला आत्मनिर्भर भारत अभियान म्हणतात आणि सुरू कधी झालेली आहे तर 13 मे 2020ला आत्मनिर्भर भारत जी स्कीम आहे ती सुरू झालेली आहे, ज्यामध्ये 5 फॅक्टर आपल्याला दिसून येतात. पहिला म्हणजे अर्थव्यवस्था, दुसरा म्हणजे पायाभूत सुविधा, तिसरं म्हणजे प्रणाली, चौथं म्हणजे वायब्रँट डेमोग्राफी आणि पाचवं म्हणजे मागणी. ठीक आहे. तर बघा हे खूप महत्त्वपूर्ण आहे की स्कीम कधी सुरू झालेली आहे म्हणून. त्यामुळे ह्या जे महत्त्वपूर्ण डेट्स आहे याला नक्कीच नोट डाऊन करा. ओके. या व्यतिरिक्त आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, याला PMKVY सुद्धा म्हणतात. आता 2015 ही कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयांची योजना आहे. ठीक आहे. MSDE राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने ही राबवली आहे. कधी तर 2015 मध्ये. ठीक आहे. कोणाची ही योजना आहे तर कौशल्य विकास, स्किल डेव्हलपमेंट आणि उद्योजकता मंत्रालयांची ही काय आहे एक योजना आहे. आणि बघा कोणी राबवली तर MSDE यांनी ही स्कीम जी आहे ना राबवली. MSDE म्हणजे काय, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाद्वारे ही स्कीम राबवण्यात आलेली आहे. या कौशल्य प्रमाणित योजनेचा उद्देश मोठ्या संख्येने भारतीय तरुणांना उद्योग संबंधित कौशल्य प्रशिक्षण देण्यास सक्षम बनवणे. याचा अर्थ प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना जी आहे या योजनेचा उद्देश आपल्याला काय दिसून येतं तर जे तरुण वर्ग आहे, ठीक आहे, त्यांना उद्योगासंबंधित कौशल्य जे आहे ते डेव्हलप करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना राबवण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते. आता बघा जर उद्योगी संबंधित स्किल जर आपल्या अंतर्गत आलेलं, यातून आपण आपली आजीविका करू शकतो, उपजीविका करू शकतो, याचा अर्थ रोजगार प्राप्त करू शकतो. ओके. तर अशा प्रकारचं रोजगार प्राप्त करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आपल्याला दिसून येते. बरं, कधी सुरू झाली लक्षात घ्या. 2015 मध्ये PMKVY अंतर्गत विद्यार्थ्यांना उद्योग विशिष्ट कौशल्यासाठी तयार करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण दिले जातील, ज्यामध्ये अल्पकालीन प्रशिक्षण, पूर्वीच्या शिक्षणांची ओळख, विशेष प्रकल्प या घटकांचा समावेश करून त्यांच्या अंतर्गत जे आहे एक प्रकारचं स्किल डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री कौशल्य योजना 2015 या अंतर्गत केलं जात आहे. ठीक आहे. तर ही महत्त्वपूर्ण स्कीम आहे जी 2015ला लॉन्च झालेली आहे. आता उडान योजना आहे. बघा जम्मू आणि काश्मीर राज्यासाठी एक विशेष उद्योग उपक्रम आहे. ठीक आहे, जी आपल्याला 2011-12 मध्ये गृह मंत्रालयाकडून वित्त पुरवठा केला जातो आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ NSDC द्वाराही लागू करण्यात आली. रंगराजन समिती जी आहे यांचं रिकमेंडेशन अनुसारच जम्मू आणि काश्मीरमध्ये शिक्षित तरुण, पदवीधर, पदव्युत्तर आणि अभियांत्रिकीतील 3 वर्ष डिप्लोमा धारक रोजगार सक्षम बनवण्याच्या दिशेने केंद्र सरकारचा हा एक प्रमुख उपक्रम आहे, ज्या माध्यमातून तरुणांना रोजगार, एम्प्लॉयमेंट ज्याला आपण म्हणतो ते देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ठीक आहे. याचा अर्थ उडान ही स्पेशल जम्मू आणि काश्मीर यासाठी राबवण्यात आलेली योजना आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघा जे महत्त्वपूर्ण स्किल्स डेव्हलपमेंटसाठी जे काही प्रोग्राम्स लॉन्च केलेले आहेत त्या सगळ्यांना मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग ते दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना असो किंवा मग ही इथे करेक्शन करा, NULM ही योजना असो जी 2013ला लॉन्च झालेली आहे, संकल्प असो जी 2018ची आहे, किंवा मग समोर आपण आत्मनिर्भर भारत बघितलं जे 2020 मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना जी 2015 मध्ये राबवण्यात आलेली. ठीक आहे. या व्यतिरिक्त उडान हे स्पेशली जम्मू आणि काश्मीरसाठी राबवण्यात आलेली एक स्कीम आहे. ठीक आहे. ज्या अंतर्गत काय करायचं आहे की तरुण जे आहे त्यांना रोजगार किंवा रोजगार सक्षम बनवण्यासाठी हा एक उपक्रम आपल्याला दिसून येतं. तर हे खूप महत्त्वपूर्ण असे स्कीम्स आहे. ठीक आहे. याला नक्कीच नोट डाऊन करा आणि यामधील जे काही
महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहे. ओके, त्याला लिहून काढा, लिहिल्यानंतर त्याला वारंवार रिवाइज करा. ओके, सो हायर एज्युकेशन सिस्टम यावर आधारित या सेशनमध्ये आपल्याला पॉलिसी, गव्हर्नन्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन याचा अभ्यास करायचा आहे. आता बघा, हा आपला लास्ट टॉपिक आहे सेशनचा. ठीक आहे, लास्ट टॉपिक असेल आपल्या हायर एज्युकेशन सिस्टमचा हा टॉपिक. ठीक आहे, या टॉपिकमध्ये आपण कशा प्रकारचं पॉलिसीज आहे किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन याविषयी जाणून घेऊया. भारतीय राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. ठीक आहे, पहा, हे मूलभूत राजकीय तत्वे परिभाषित करणारी चौकट मानते, कारण त्या चौकटीमध्येच आपण कार्य करीत असतो. मग ती चौकट सरकारी संस्थानांची रचना असो, त्यांची कार्यपद्धती असो, त्यांचे अधिकार, त्यांचे कर्तव्य स्थापित करणे, आपले मूलभूत अधिकार, निर्देशन तत्वे आणि नागरिकांची तत्वे निर्धारित करते. ठीक आहे, बरं, याचा अर्थ ह्या सगळ्या गोष्टी निर्देशित केल्या आहे कुठे? इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्यामुळे याविषयी सुद्धा आपल्याला अभ्यास करणं महत्त्वपूर्ण ठरेल. ओके, तर बघा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेल्या संविधानाच्या प्रस्तावनेत 12 भागांमध्ये 395 कलमे आणि 8 वेळापत्रके होती. ठीक आहे, बरं, ओके, तर यामध्ये बघा, ओके, पहा, याचे 22 पार्ट आहे. ठीक आहे, 8 शेड्यूल्स आहे, सूची ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, यासोबतच 1950 मध्ये लागू झाल्यापासून 104 सुधारणांमुळे सध्या कलमांची संख्या 448 झाली आहे. भारतीय राज्यघटनेच्या अंतिम मसुद्यावर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्वाक्षरी केली. ठीक आहे, आणि पासिंग तारीख सुद्धा याला संबोधले जाते 26 नोव्हेंबरला, कारण त्या तारखेला हे काय झालेलं आहे, पास झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, आता बघा, यामध्ये काय आपल्याला दिसून येते महत्त्वपूर्ण. ठीक आहे, तर भारतीय संविधान. ठीक आहे, 26 नोव्हेंबर आपण संविधान दिवस म्हणून साजरा करीत असतो. तर या दिवशी, या तारखेला काय झालं होतं, म्हणजे पास झालेला होता संविधान. त्यामुळे आपण 26 नोव्हेंबरला संविधान दिवस म्हणून साजरा करीत असतो. बघा, जेव्हा संविधान तयार करण्यात आलेला त्यावेळी आपण विविध गोष्टी विविध देशाकडून स्वीकार केलेल्या आहे. ठीक आहे, तर यामध्ये बघा, फंडामेंटल राईट आहेत जे आपण USA कडून स्वीकारलं, मूलभूत अधिकार जे आपण संयुक्त राज्य यांच्याकडून स्वीकारलेलं आहे. ठीक आहे, यानंतर आहे UK कडून आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार जे आहे युनायटेड किंगडम पासून आपण केलेले आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी आहे ते सुद्धा आपण आयर्लंड कडून घेतलेली आहे. ठीक आहे, आणीबाणीची जी तरतूद आहे ते आपण जर्मनी कडून घेतलेली आहे. दुरुस्ती प्रक्रिया ज्याला आपण साऊथ आफ्रिका करून घेतलेली आहे. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ही फ्रान्स है ना याकडून घेतली आहे. फेडरल मॉडेल ऑफ गव्हर्नन्स हे आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. ठीक आहे, याचा अर्थ संसदीय शासन पद्धती आपण कुठून घेतली? UK मधून. आणीबाणीची तरतूद आपण कुठून घेतलेली आहे? जर्मनीमधून. घटना दुरुस्ती जी आपण म्हणतो तर ती कुठून आपण घेतलेली आहे? साऊथ आफ्रिकामधून. ठीक आहे, या व्यतिरिक्त भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना फ्रान्सकडून आपण घेतलेली आहे आणि या व्यतिरिक्त कॅनडाकडून फेडरल मॉडेल ऑफ गव्हर्नन्स हे आपण घेतलेलं आहे. याचा अर्थ यामध्ये आपल्याला कशा प्रकारे आपले मूलभूत अधिकार आहे, ठीक आहे, फंडामेंटल्स राईट आपल्याला थोडं जाणून घ्यायचं आहे, जेणेकरून यातून जर एखादी प्रश्न आपल्याला विचारण्यात आलं तर त्याला योग्यरित्याने आपण आन्सर करू शकतो. तर बघा, या सेशनमध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे स्किल डेव्हलपमेंटसाठी जे काही प्रोग्राम्स किंवा योजना आहे ना, स्कीम जे काही लॉन्च झालेले आहेत त्याविषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पॉलिसीज, गव्हर्नन्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन हा आपला महत्त्वपूर्ण पार्ट जो आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे याचं एक नमुना किंवा एक बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर
1949मध्ये स्वीकृत झालेला आहे ना. बरं, यातूनच 26 नोव्हेंबर हा कॉन्स्टिट्यूशन डे किंवा संविधान दिवस म्हणून आपण साजरा करीत असतो. या व्यतिरिक्त भारतीय राज्यघटनामध्ये मूलभूत अधिकार जे आपण घेतलेला आहे USA कडून, संसदीय शासन प्रणाली जे आपण UK कडून घेतलेली आहे, मार्गदर्शक तत्त्वे जे आपण आयर्लंड कडून घेतलेले आहे, आणीबाणीची तरतूद जर्मनीकडून, दुरुस्ती प्रक्रिया जी आहे ते साऊथ आफ्रिकाकडून आणि फ्रान्सकडून आपण भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना, या सगळ्या गोष्टी आपण बघतो. ठीक आहे. तर बघा, अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा आपल्याला करायचं आहे. थँक्यू.